नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. हद्दवाढीसाठी आमदार नरके, आमदार महाडिकांनी सहकार्य करावे. मंत्री मुश्रीफ. कोल्हापूर शहराच्या विकासासाठी हद्दवाढ होणं गरजेचं आहे. यासाठी ग्रामीण भागातही सकारात्मक वातावरण असणं महत्त्वाचं आहे. यासाठी आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक यांनी सहकार्य करावे, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. प्रायव्हेट हायस्कूल मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या विविध विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, सीपीआर मध्ये उपचारासाठी विविध अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केल्या. तसेच शेंडा पार्क येथेही सुसज्ज असे 1200 बेडचे हॉस्पिटल होत आहे. पुढील 2 वर्षात कोल्हापूरसह कोकण व कर्नाटकमधील रुग्णांना उपचारासाठी मुंबईला जाण्याची गरज पडणार नाही. स्थानिक वृत्तवाहिनीमध्ये कोल्हापूर बदललंय अशी एक जाहिरात पाहायला मिळते. महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून खरंच कोल्हापूर बदललंय. राज्यात महायुती सरकार सत्तेत येण्यामध्ये कोल्हापूरचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून कोल्हापूरच्या विकासाला गती दिली जात आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी जयपूर पिंक सिटीच्या धर्तीवर कोल्हापूरला हेरिटेज सिटी म्हणून घोषित करा. शहरात 74 हेरिटेज इमारती आहेत. त्यांचे जतन संवर्धन करून येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. महायुती सरकारने शहर विकासासाठी 5 महिन्यात 587 कोटी निधी दिला आहे. आता शेंडा पार्क येथे मनपा इमारत उभारणी व शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी महापालिकेला निधी द्यावा, अशी मागणी महापौर रूपाराणी निकम यांनी केली. फडणवीस म्हणाले, माझ्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांचे कोल्हापूरवर प्रेम आहे. तांबड्या पांढऱ्यावरही प्रेम आहे. कोल्हापूरकरांनी महायुतीला भरभरून आशीर्वाद दिला आहे. तुमच्यासाठी काही केले नाही तर आमच्यासारखे कोणी करंटे नाही. आजपर्यंत कोल्हापूरला काही कमी पडू दिलं नाही आणि यापुढेही काही कमी पडून देणार नाही.